शरद पवारांच्या ताफ्यामधील गाडीचा एका दुचाकी स्वाराला धक्का बसलेला आहे। गाडीच्या धक्क्याने हा दुचाकी स्वार खाली पडला अशा स्वरूपाची माहिती आहे। सुदैवाने कोणालाही यामध्ये दुखापत झालेली नाहीये। मोदी बागेमधून पवारांचा ताफा हा बाहेर जात असताना अशा पद्धतीने ही धडक बसली आणि ही घटना घडली अशी माहिती समोर येते आहे। आपण ही दृश्य बघू शकतो। एका दुचाकी स्वाराला या ताफ्यातील गाडीचा धक्का बसला आणि त्यानंतर हा दुचाकी स्वार खाली पडला अशा स्वरूपाची माहिती आहे। मात्र यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही अशी अपडेट समोर येते। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, नेमकं काय घडलं? दृश्य काही दिसतायत, नेमका सगळा हा काय प्रकार आहे आणि कशा पद्धतीने हा अपघात घडलेला आहे? थोड्या वेळापूर्वी शरद पवारांचा ताफा जो आहे तो घराच्या बाहेर निघत होता। त्याच वेळेस त्याच्या समोरून एक दुचाकीस्वार आला आणि त्या दुचाकीस्वाराला धडक बसली होती। यामध्ये कुणालाही जीवितहानी झालेली नाही। शरद पवार एका हॉस्पिटलला भेट देण्यासाठी घरातून बाहेर निघतानाचा हा सगळी घटना आहे आणि या घटनेमध्ये दुखापत झाली नाही। तात्काळ सुरक्षा रक्षकाने त्या दुचाकीस्वाराला उचललं आणि जास्त लागलं नसल्यामुळे तोही दुचाकीस्वार कुठलीही तक्रार न करता या ठिकाणाहून निघून गेलेला आहे। मात्र धडक होती ती जोरात होती। दुचाकीस्वार खाली पडलेला होता, त्याला उचलण्यात आलं आणि ताफा मात्र न थांबता तसंच पुढे निघून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गुरुप्रसाद, धन्यवाद बालाजी या अपडेटसाठी। तर पुणे